हाय फ्रेंड्स, स्वागत करतो आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजे पहिल्याच व्हिडिओमध्ये मी तुमचं आज स्वागत करतो. तर आज आहे 4 मे आणि शनिवार आहे. तर शनिवारी आज आपण सकाळी 5 वाजता लॉग इन केलं होतं. तर 5 वाजता लॉग इन केल्यावर आपण 5 मिनटं थांबल्यावर आपल्याला पहिलेच बुकिंग लागली. पहिले बुकिंग वल्लभनगर बस स्टँडचे लागली, म्हणजे 137 रुपयाची. आणि वल्लभनगर बस स्टँडला आपण घेऊन गेलो, म्हणजे चिंचवडे नगरच्या इथून वल्लभनगर बस स्टँड 137 रुपये झाले. तर तिथून एक पुढं म्हटलं आता तिथून रिटर्न ट्रिप लागते का नाही. मग पुढे गेलो आपण, थोड्या वेळ वायसेमच्या समोरच्या चौकात थांबलो. तर तिथून आपल्याला उबरची एक ट्रिप लागली भोसरी. आता भोसरीला सोडलं आणि किती घेतले आपण, 86 रुपये घेतले. 86 रुपये घेतल्यावर तिथून काय आपल्याला ट्रिप लागली नाही. 10 मिनटं आपण वाट बघितली भोसरी बस स्टॉपला. मग तिथून एमटी आलो नाशिक फाट्याला. तर नाशिक फाट्याला पोहोचण्या अगोदरच आपल्याला ओलाची ट्रिप वाजते तातवडे 200 रुपये. नशिबाने आपल्याला ती ट्रिप भेटली आणि आपण ती कंप्लीट करून 200 रुपयाची ट्रिप कंप्लीट कॅश घेतले आणि घरी आलो. तर घरी आलो, नाश्ता वगैरे करून परत आपण 7:30 पावणे 8 वाजता परत ऑनलाईन आलो. तर 8:30 पासून जवळजवळ आपण 11-12 वाजेपर्यंत अर्निंग केलं आज, म्हणजे दुपारच्या. तर 800-850 रुपये अर्निंग झालं. घरी गेलो, जेवलो वगैरे आरामात, परत 4 वाजता लॉग इन करून आलो. तर आता किती वाजलेले, 8 वाजलेले. तर 4 तासात आपण जवळजवळ 500 रुपये अर्निंग केलेलं आहे, 500 ते 600 रुपये. तर टोटल तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे ओला आणि उबरला स्क्रीनशॉट काढतो मी तुम्हाला आणि दाखवतो की किती आणि कसे ट्रिप्स मारलेले आहेत आणि टोटल अर्निंग, गॅस किती गेला, ते सगळं स्क्रीनशॉट काढून दाखवतो. तर सांगायचा मुद्दा आहे की मित्रांनो, ओला उबर सोबत तुम्ही प्रायव्हेट बुकिंग पण मारा. जसे मी मारतो, माझं म्हणजे जे हात करतं मी तिथं थांबतो. जर ओला उबरची ट्रिप नसेल तिथं थांबतो मी, स्टँडवर जातो. लोकल ट्रेन असते, कधी कधी येते ती मला माहिती आहे. मग मी तिकडे जाऊन थांबतो. आपल्या स्टँडवर आपलं मेंबरशिप आहे, तर मेंबरशिपचा फायदा आपण करायचा. कारण तिथे गेलो की 50-60चे विदाऊट टॅक्स, विदाऊट मेंबरशिप, असं म्हणजे मेंबरशिप असल्या कारणाने विदाऊट टॅक्स. म्हणजे ओला उबेरचे कसे टॅक्स घेतात आपल्याकडून, तसं न 50-60ची ट्रिप्स उचलायची तिथून आणि कंप्लीट करायची. कस्टमरला व्यवस्थित सेवा द्यायची, सर्व्हिस द्यायची आणि अर्निंग वाढवायचं असं. तर आज आपण CNG भरलं आहे 280 रुपयाचं काहीतरी, आणि टोटल अर्निंग हे 1300 रुपये ओला उबेरचे आणि प्रायव्हेट बुकिंग 250-300 रुपयापर्यंत झाल्या अंदाजे सांगतोय तुम्हाला. तर 1601 रुपयापर्यंत अर्निंग झाले. आणि 300 रुपये तुम्ही जर CNGचे काढले, CNGचे काढल्यावर किती राहिले, 1300 रुपये राहिले. आणि तेच 1300 रुपयेच आपला आजचा अर्निंग आहे मित्रांनो. तर तुम्हाला आज शनिवार असं बऱ्याच जणांना सुट्टी असते, म्हणजे मी पण कधी कधी सुट्टी घेतो. पण आपण पहाटे लॉग इन करतो आणि 9-10 तास, 4-5 तासातच 12 वाजेपर्यंतच आपण आपला जास्तीत जास्त अर्निंग करण्याचा प्रयत्न करतो. तर उद्याही रविवार आहे, तर उद्याही आपण तेच करणार. ॲटलिस्ट आपण 11 वाजेपर्यंत तरी काम करणार आहे, सकाळी 5 वाजता लॉग इन करून, आणि दिवसभर काय सुट्टी करणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पहा. आणि हा व्हिडिओ आपण आजचा पहिला व्हिडिओ आहे आपल्या नवीन चॅनलवर. तर जो जुनं चॅनल होतं ना मित्रांनो, तिथं आपल्याला दुसरा कॉपीराईट आलेला आहे. म्हणजे मी काल एका व्हिडिओमध्ये कुठलं ब्लॉगचं एक डाउनलोड केलं होतं म्युझिक, ते ॲड केलं होतं ब्लॉगमध्ये आपल्या. तर ते कॉपीराईट आलं आहे.